इंदिरानगर परिसरातील महाविद्यालयाच्या आवारातून एकाचं अपहरण करत खंडणी वसूल करत फरार झालेल्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलाय। निफाड तालुक्यातील विंचूर येथून संशयित सलीम उर्फ मुस्तफा गयासुद्दीन कुरेशी वय वर्ष 40 राहणार देवळाली कॅम्प याला अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अवघ्या 24 तासांच्या आत संशयिताला बेड्या ठोकल्या। संशयित कुरेशीने एकाचे अपहरण करताना त्याच्या पत्नीला संपर्क साधत पैशांची मागणी केली होती। 1.5 लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतरही पतीची सुटका न करता सर्व संशयित फरार होते। यातून संबंधित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना संशयित विंचूर येथे असल्याची माहिती पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयिताला बेड्या ठोकताना त्यांच्या ताब्यातून महिंद्रा कंपनीची थार हे 4 चाकी वाहन ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी संशयिताला इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पोलीस हवालदार मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, अंमलदार स्वप्नील जुंद्रे, संजय पोटिंदे, विशाल कुवर यांनी केली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।